श्री सत्यजित चव्हाण साहेब तहसीलदार यांची आजच्या महाआरोग्य शिबिरास उपस्थिती लाभलेली आहे. तसेच आजच्या या कार्यक्रमास माननीय श्री अशोक वाघ सर, प्राचार्य जीवनदीप कॉलेज हे सुद्धा उपस्थित राहिलेले आहेत. तसेच जीवनदीप कॉलेजचे उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. डॉक्टर मेश्राम मॅडम त्या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व उपस्थित पाहुणे मंडळींचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र दहागावच्या वैद्यकीय अधिकारी शिस्तबद्ध कार्यक्रमातून त्यांनी ओळख आपली निर्माण केली आहे अशा डॉक्टर पूनम जयकर मॅडम त्या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच डॉक्टर गौरव परदेशी सर, त्याचबरोबर संजयजी कांबळे साहेब यस न्यूज वृत्तसमूहाचे संपादक हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच ज्येष्ठ पत्रकार जयतू मुटलकर साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच आजच्या या महाआरोग्य शिबिरासाठी उपस्थित असलेले तज्ज्ञ डॉक्टर्स मंडळी ही देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. ह्या सर्व डॉक्टर्स मंडळीचं आणि सर्व पाहुणे मंडळीचं मी या ठिकाणी पुनश्च शब्दशोभनाने स्वागत करतो. पत्रकार यांना विनंती करतो व्यासपीठावर त्यांचं स्वागत. आमचे तलाठी स्वागत आपल्या दुसऱ्या मंडळात. त्याच्यामुळे मला वाटत नाही नाव यावं त्यांचं असं काय. रवींद्र तांबे सर, मानव सुचार, धन्यवाद. यानंतर जनरल फिजिशियन आहेत. शिबिराचा जो काय या ठिकाणी घेण्याचा जो उद्देश आहे तो उद्देश काय आहे किंवा त्याची काय पुढची प्रयोजन आहे हे सांगणं फार गरजेचं असं. मी प्राथमिक आरोग्य केंद्र दहागावच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पूनम जयकर मॅडम यांना इथं आमंत्रित करतो. आज इथे जिल्हा परिषद योजना अंतर्गत आपण महाआरोग्य शिबिर राबवित आहोत. याच्यात आपले सगळे पाहुणे मंडळी आणि स्पेशली मॅडम मेश्राम मॅडम गोविली ग्रामीण रुग्णालयाचे जे वैद्यकीय अध्यक्ष आहे त्यांचं खूप कोऑपरेशन भेटलं आहे. तर या आरोग्य शिबिरचं मेन उद्देश आहे की आपले सामान्य रुग्णांना स्पेशलिस्ट सेवा मिळावे. तर त्यासाठी आपल्याकडे आज स्किन स्पेशलिस्ट डॉक्टर, स्त्री गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर, MD मेडिसिन सर आणि स्किन डर्मेटॉलॉजिस्ट डॉक्टर म्हणजे त्वचाचे स्पेशलिस्ट सांगितलंच मी. त्याच्याशिवाय आपले डोळे तपासणी आहेत, त्याच्याशिवाय एक्सरेचं मोहीम आहे, आपलं तुमकी नमुने तपासणी आहे आणि सायकेट्रिक डॉक्टर्स आहेत, प्लस ऑर्थोपेडिक डॉक्टर आहेत. तर आपल्या सगळ्या सामान्य लोकांना त्या स्पेशलिस्ट सुविधा आपल्या ग्रामीण भागात मिळावे त्याच्यासाठी हा महाआरोग्य शिबिर आहे. त्यांबद्दल माहिती द्यायला पटनाट्य पथकमधले श्री देवेन बच्चाव सर आलेले आहेत. तर पुढे आपण ते थोडंसं पटनाट्य करतील आणि त्याबद्दल आपल्याला विविध आरोग्य योजनांबद्दल माहितीसुद्धा देणार आहेत. प्लस आपले जे तालुका कल्याणचे सहकार्य करायला आपले सगळे STS आलेले आहेत, श्री बदने आणि आपल्या BCM मॅडम आणि ऋतुजा एंटमोलॉजिस्ट आले आहेत, वैभव आलेले आहेत. तर हे सगळे आपल्या आपल्या प्रोग्राम्सबद्दल आपल्याला आज इकडे माहिती देणार आहेत. दिव्या मॅडम आले आहेत लेप्रेसीसाठी माहिती द्यायला आणि तालुकावरून सांबरे सर आले. आपल्याला कॉमन पब्लिकला जनजागृती व्हावी त्याच्यासाठी हा सगळा प्रोग्राम आहे. व्हायला ते जर तुम्ही बाहेर करायला गेला तर एक टेस्ट तुम्हाला 3 ते 5 हजारला पडते. पण हेच आपल्याला इथे फ्री सुविधा आपण वारंवार आणत असतो की लोकांनी त्याचा लाभ घ्यावं. तर त्याच्यासाठी ती व्हॅन पण आहे. तर आपला हा मेन उद्देश या प्रोग्रामचा हेच आहे की आपले सगळे स्पेशालिटी सर्व्हिसेस आपल्या ग्राउंड लेवलला मिळावे. एकाच छत्राखाली सर्व आरोग्य सेवा सुविधा दर्जेदार आणि मोफत नागरिकांना मिळावा हाच एक उदात्त हेतू या ठिकाणी आहे. गव्हर्नमेंट रुग्णालय गोविलीतर्फे आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि ज्या प्रकारे प्राथमिक आरोग्य केंद्र दहागाव यांची टीम ही मागच्या एका आठवड्यापासून म्हणजे दिवस रात्र मेहनत करते कसा हा कॅम्प सक्सेसफुल करावा. त्यांनाच जोडीने ग्रामीण रुग्णालय गोविलीचे सगळे स्टाफ, आमचे सगळे मामा मावशीज, डॉक्टर्स, आम्ही पण जेवढं आम्हाला शक्य आहे आम्ही तुम्हाला सहकार्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सगळ्यांना माझं आव्हान आहे की ऑलमोस्ट सगळ्या स्पेशालिटी आज ह्या छताखाली आहेत, सगळ्यांनी ह्याचा लाभ घ्यावा.
तसेच आपल्या तालुक्यातले सगळेच पत्रकार आले तिथं. शेलार साहेब, कांबळे साहेब, मुथोळकर साहेब, सगळेच आपण. आपल्या सगळ्यांचे स्वागत. आणि आपण सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम अगदी सक्सेसफुल करायचा आहे आणि हे होणार. प्रथम धन्वंतरी मातेला वंदन. या कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या सर्वांचं एक अभिनंदन करतो, कारण अशा प्रकारचा एक कार्यक्रम ग्रामीण भागात आयोजन करून ग्रामीण भागातील लोकांना आरोग्याबद्दल एक जनजागृती निर्माण करण्याचं मोठं कार्य आपण करत आहात. आणि ह्या कार्याला खरोखर यश मिळो हीच मी परमेश्वर चरणी आणि धन्वंतरी मातेच्या प्रती प्रार्थना करतो. तर मी सर्व ग्रामीण भागातील आमच्या बंधू भगिनींना एक विनंती करतो की हे जे आरोग्य शिबिर आपल्यासाठी आयोजित केलेलं आहे, या आरोग्य शिबिराचा आपण खरोखर फायदा घ्यावा. आरोग्य चांगलं राहील आणि आपण निरोगी राहू. जे डॉक्टर्स ह्या कार्यक्रमामध्ये सक्सेस जे करण्याचं जे काम आहे, घराघरापर्यंत पोचवण्याचं जे संदेश आहे, ते आमच्या आशाताईंचा जो वर्ग आहे त्यांच्यासाठी जरा क्लॅपिंग करा, कारण सर्वात मेहनती काम त्यांचं आहे, घराघरापर्यंत पोचणं. आणि डॉक्टर्स हे डॉक्टर्सांची एक म्हणतात ना का ईश्वराने जो दुसरा ईश्वर जो तयार केलेला आहे तो म्हणजे डॉक्टर, का तोच जीवनदान देऊ शकतो. आणि सगळ्या गोष्टीवरती लक्ष ठेवून मग कुठलंही छोट्या छोट्या म्हणजे आरोग्याच्या कुठल्याही समस्या असोत त्यावरती म्हणतात ना का मात करण्याचं आणि ते परफेक्ट त्याला व्यवस्थित निरोगी बनवण्याचं काम हे डॉक्टर्स करत असतात. खोणी पलावापासून म्हारळ हे सगळा एरिया ह्या 10व्या PSC वरती येत आहे आणि टोटली हँडलिंग करण्याचं काम आमच्या जयकर मॅडम करत आहेत. आणि जिथून जयकर मॅडम आले तिथून खूप काही बदल झालेला आहे. पण सांगायचा उद्देश एकच का त्यांनी खूप मेहनत आणि त्यांनी जो स्टाफ आहे त्यांचा अतिशय उत्कृष्टरित्या काम करत आहे ना. त्यांना सहकार्य करणारा जो आशा वर्ग आहे ना तो अतिशय खूप छान आहे. जो जे वांछिल तो ते लाभो, म्हणजे ज्याला जे हवं त्याला ते द्यावं. जर आपण शासनाचं आजपर्यंतची जर कार्य करण्याची दिशा बघितली तर ह्या दिशेमध्ये आजपर्यंत जनतेला शासनाकडं कोणत्याही सुविधा सेवा असतील तर ते घेण्यासाठी जावं लागायचं. मग ती महसुली सेवा असेल, त्याप्रमाणे पंचायत समितीमधली सेवा असेल, आरोग्य सेवा असेल. पण आता हा जो शासनाचा चेहरा आहे हा शासनाला बदलायचा आहे. त्यामुळं शासनाचे अंग असणारे प्रत्येक विभाग जे आहेत हे यासाठी काम करतात. आजचा त्यापैकी एक नमुना म्हणजे आरोग्य विभागाचा आहे की शासन लोकांच्या दारामध्ये जातं. आरोग्य विभागाचं हे जे महाशिबिर आहे आजचं, तर हा त्याचाच एक पार्ट आहे. मी कल्याण तालुका त्याचप्रमाणे तहसील कल्याण आणि माझे सर्व जी पण यंत्रणा आहे यातर्फे अशा सर्व आरोग्य विभागाच्या कार्यक्रमांसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. आणि या कार्यक्रमासाठी कारण नागलीमध्ये 100% आयर्न आहे. आयर्न कमी बॉडीत पडला का आपल्याला थायरॉइड होतो. म्हणजे न्यूट्रिशन कुठल्या इथं बऱ्यापैकी अशा आहे. आपण जेव्हा गावामध्ये काम करतो ग्लुकोज अमायनो ऍसिड कमी पडलं का आपल्याला जॉईंटचा प्रॉब्लेम होतो. हे जेव्हा आपल्याला प्रत्येक कुटुंबाला आणि एक महिला, कारण अशा या सगळ्या महिला म्हणून काम करतात, एक महिलानं एका कुटुंबाचं आरोग्य, एका व्यक्तीचं कुटुंबामध्ये महिला जर आरोग्यासाठी सक्षम झाली तर नक्कीच ते कुटुंब सक्षम होऊ शकतं. आशांचे थँक्यू. आशांनी फुलं उधळल्याबद्दल. नियोजन ज्यांनी आता केलेलं आहे महाआरोग्य शिबिरचं, खूप लक्ष देऊन काळजीपूर्वक आणि अहोरात्र ॲक्च्युली मेहनत घेतली असं म्हणायला हरकत. त्या सर्वांना ॲक्च्युली आपण टाळ्या वाजवणंही गरजेचं आहे आणि ॲप्रिसिएशन करणंही तेवढंच गरजेचं आहे. इंडिपेंडेंटली त्यांनी हे महाआरोग्य शिबिर आज नियोजन केलेलं आहे. खूप पब्लिसिटी केली आहे. 4-5 दिवसापासून न्यूजमध्ये ह्या सगळ्या बातम्या येतात. होपफुली त्यांनी एवढ्या उत्साहाने हे सगळं नियोजन केलं आणि 100% तेवढंच महाआरोग्य शिबिर पण आज पूर्णत्वाला जाईल त्यांच्या म्हणजे मेहनतीमुळे असं मी आशा करते. आणि सर्वांनी तुमच्या वतीनेही त्यांना थोडंसं मदत करा, फुल नाही फुलाची पाकळी म्हणल्याप्रमाणे. आणि हे महाआरोग्य शिबिर पूर्णत्वाला सक्सेसफुली कंप्लीट करण्यासाठीची सर्वांचं सहकार्य राहू द्या. सर्वांना धन्यवाद. स्पेशालिस्ट वगैरे डॉक्टर साहेब आलेला आहेत, तर खूप चांगला कार्यक्रम आहे. चांगले डॉक्टर उपस्थित आहेत. तर सदरच्या कार्यक्रमाचा आपण उपस्थितांनी सगळ्यांनी लाभ घ्यायचा आहे.
आपल्या ज्या आरोग्याच्या काही अडचणी असतील त्या तपासणीनंतर आपल्याला आपल्या निदर्शनास येणार आहे, त्याच्यावर आपल्याला उपचार करायचे आहेत. अग संसर्ग हा रोग तुला होणार नाही, संसर्ग हा रोग तुला होणार नाही. आणि HPVचं लसीकरण हे करून घेताई, अग HPVचं लसीकरण हे करून घेताई. तर कधी करायचं? 14 वर्षाची तू झाली आणि वयामध्ये गळाली, 14 वर्षाची तू झाली आणि वयामध्ये गळाली. तुझ्या पुढच्या आयुष्यासाठी, तुझ्या पुढच्या आयुष्यासाठी नवी दिशा तुलाही मिळाली, नवी दिशा तुलाही मिळाली, नवी दिशा तुलाही मिळाली. संकल्प या जीवनाचा ग, संकल्प या जीवनाचा ग करावया ठाई, संकल्प या जीवनाचा ग करावया ठाई. आणि HPVचं लसीकरण हे करून घेताई, अग HPVचं लसीकरण हे करून घेताई. शिबिरामध्ये येऊन तुम्ही करावी तपासणी, या शिबिरामध्ये येऊन तुम्ही करावी तपासणी. आणि तपासणी कसली आहे? स्त्री रोगाची तपासणी, स्त्री रोगाची तपासणी, हृदयरोगाची तपासणी, हृदयरोगाची तपासणी, दंतरोगाची तपासणी, दंतरोगाची तपासणी, आणि कॅन्सरची तपासणी, आणि डोळ्यांची तपासणी. क्या बात आहे. आणि म्हणून ताई माई मावशी काका घ्या थोडं ऐकूनी, आणि या शिबिरामध्ये येऊन आपली करावी तपासणी, आणि या शिबिरामध्ये येऊन आपली करावी तपासणी, या शिबिरामध्ये येऊन आपली करावी तपासणी. आयुष्यमान भारत योजना आहे ना आपल्याकडे, माझ्याकडे 90% पेशंट योजनेमध्येच आहे मॅडम. छान काम करत हां, बरेच मेडिसिन इकडे झेडपीला भेटले मला, बरेच मेकअप पण खरेदी चांगली केली. आपले UPSC पात्रचे FPW आरोग्य सेवक आपल्याला मदतीला आले. नावे बघतो.